सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या। या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपैकी एकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली। राजू ज्ञानदेव ढोरे वय वर्ष 58 असे मृतकाचं नाव आहे। मूर्तिजापूर शहरालगतच्या खरप ढोरे परिसरात रविवारी ढगफुटी पावसाने थैमान घातलं। खोराड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली। खरीप हंगामात शेतीत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात अक्षरशः पिकाचं पाणी झालं। खरप ढोरे येथील शेतकरी राजू ज्ञानदेवराव ढोरे वय वर्ष 58 यांच्या नावावर 7 एकर सामायिक शेती होती। त्यांनी या संपूर्ण शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने संपूर्ण पीक वाहून गेले। शेतीचे झालेले हे अतोनात नुकसान राजेंद्र ढोरे यांना मानसिकरित्या सहन झाले नाही। सोमवारी सकाळी साधारण 8 वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील कडू बदामच्या झाडाला साडीने गळफास लावून जीवन संपवलंय। राजेंद्र ढोरे यांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। कुटुंबाचा आधारवड गमावल्याने त्यांचे सांसारिक संकट अधिकच वाढले। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आधीच नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलाय। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी शेतकरी नेते राजू वानखेडे, माजी उपसरपंच संजय वानखेडे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजू ढोरे यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 2 मुली असा परिवार आहे। जागर जनस्थानसाठी ब्युरो चीफ प्रतीक कुर्हेकर, मूर्तिजापूर, अकोला।